जरी ते अकॅडमिक असेल आता, कारण आता अर्थोअर्थी प्रत्यक्षात अमोल या सगळ्या युक्तिवादाचा किंवा सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल आमदार अपात्रतेसंदर्भात त्याचा काहीही परिणाम हा या सध्याच्या आमदारांवर होणार नाहीये, कारण हे नव्याने निवडून आलेले आहेत विधानसभा 2024 मध्ये। परंतु पूर्वीची विधानसभेमधील आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर आता पुन्हा सिब्बल यासाठी युक्तिवाद करतात, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आमदारांच्या संख्येच्या आधारे निवडणूक आयोगाने निर्णय केला की विधानसभा अध्यक्षांनी देखील हा निर्णय केला की पॉलिटिकल पक्ष कोणाकडे आहे तर तो आमदार संख्येच्या आधारावरती सुरुवातीला केला, मग आमदार संख्येच्या आधारावर पॉलिटिकल पक्ष एकनाथ शिंदेंकडे आहे, म्हणून त्यांनी नेमलेला भरत गोगावले यांचा व्हीप राहुल नार्वेकरांनी वैध ठरवला आणि त्यानंतर राहुल नार्वेकरांनी निर्णय केला की मी कोणत्याच बाजूच्या आमदारांना म्हणजे ठाकरेंच्याही नाही आणि शिंदेंच्याही नाही कुणालाही मी अपात्र ठरवणार नाही। आता अपात्रतेच्या राहुल नार्वेकरांच्या त्यावेळेसच्या आदेशाविरोधामध्ये कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत आणि कपिल सिब्बलांचा युक्तिवाद निवडणूक आयोगावरचा संपलाय। आता सिब्बल असं म्हणतायत की त्यांनी त्यावेळी म्हटलं की आम्ही शिवसेना आहोत। आपल्याला सर्वांना आठवते की ज्यावेळी एकनाथ शिंदे हे स्वतः सुरतला निघाले होते, त्यानंतर ते आसामला गेले, त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून आजपर्यंत एकनाथ शिंदेंनी कधीही असं म्हटलं नाही की शिवसेना फुटली आहे किंवा शिवसेनेत फूट पडली आहे। एकनाथ शिंदेंनी वारंवार असं म्हटलं की आम्ही शिवसेना आहोत। शिवसेनेच्या मूळ विचारधारेनुसार उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नैसर्गिक मित्रासोबत म्हणजे भाजपसोबत सत्ता स्थापन करायला हवी, काँग्रेससोबत जाणं हे शिवसेनेच्या विचारधारेला धरून नाही आणि म्हणून आम्ही शिवसेना आहोत, आम्ही पक्ष आहोत आणि आम्ही निर्णय घेतोय। सिब्बल असं म्हणतात की एकनाथ शिंदे असं याकरिता म्हणाले कारण ज्यावेळी तुम्ही आम्ही पक्ष आहोत म्हणता त्यावेळी 10वी अनुसूचीमधील एकमेव पळवाट एक प्रकारे आम्ही पक्ष आहोत असं म्हणणं आहे, असं सिब्बलांचं म्हणणं आहे। म्हणजे सिब्बल असा दावा करतायत सर्वोच्च न्यायालयामध्ये की एकनाथ शिंदे याकरिता म्हणाले की आम्ही पक्ष आहोत कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 10व्या अनुसूची अंतर्गत जे कोणतेही आमदार आपल्या राजकीय पक्षाला सोडून जातात जर ते 2/3 असतील तर त्या आमदार खासदारांना अन्य कोणत्या तरी पक्षामध्ये स्वतःला विलीन करून घ्यावं लागतं, मर्ज व्हावं लागतं किंवा ते सगळे आमदार किंवा खासदार जे राजकीय पक्ष सोडून जातात ज्या पक्षातून ते निवडून आलेत ते सगळे अपात्र ठरतात। पण सिब्बल असं म्हणतात की एकनाथ शिंदेंनी मात्र असं म्हटलं की आम्हीच शिवसेना आहोत, तर सिब्बलांचं असं म्हणणं आहे की 10व्या अनुसूचीमध्ये ही एकमेव पळवाट होती की ज्या पळवाटे अंतर्गत अपात्रतेपासून हे सर्व आमदार स्वतःचं संरक्षण करू घेऊ शकत होते, ती पळवाट म्हणजे आम्ही पक्ष आहोत असं सांगण्याची पळवाट होती। तर आता सिब्बलांनी म्हटलेलं आहे की आम्ही आमदार अपात्रता प्रकरणावरच पूर्णपणे युक्तिवाद करणार आहोत। जवळपास 5 दिवस कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद झालेला आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूनी आणि कपिल सिब्बल यांनी सुरुवातीला जवळपास 2 दिवस सर्व घटनाक्रम सांगितला, शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा घटनाक्रम सांगितला, त्यानंतर मग त्यांनी जेव्हा लॉजिकल आर्ग्युमेंटला सुरुवात केली तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता सिब्बल असं म्हणतात की आज आम्ही आमदार अपात्रतेवर निर्णय करणार आहोत। त्याशिवाय आता ते सगळेजण जो सुभाष देसाईंचं मूळ प्रकरण म्हणजे आपल्याला सर्वांना आठवते की जे मूळ प्रकरण दाखल करण्यात आलेलं होतं न्यायालयामध्ये ज्याचा निकाल घटनापीठाने मे 2023 मध्ये दिला आणि तो निकाल देत असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सलग लागोपाठ सुनावण्या घेतल्या होत्या या प्रकरणावर आणि सुनावण्या घेतल्यानंतर त्यांनी निकाल दिला होता। त्या निकालपत्रातील मुद्द्यांच्या आधारावर आता सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतायत की हा संपूर्ण निकाल आमच्या विरोधातला नाहीये। त्याशिवाय कपिल सिब्बल असं म्हणतायत की आता आम्हाला स्प्लिट म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टी मधला स्प्लिट किंवा विधिमंडळ पक्षामध्ये फूट होते ही अशा स्वरूपाची तरतूद आता अनुसूची 10 मध्ये कुठेही नाही। म्हणजे भारतीय संविधानामधल्या ज्या एकूण 12 अनुसूची आहेत, 12 शेड्यूल आहेत, त्या 12 शेड्यूलपैकी 10वं शेड्यूल जे आहे ज्या 10व्या अनुसूचीमध्ये आमदार अपात्रता किंवा पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने ज्या तरतुदी आहेत त्या भारतीय संविधानातल्या 10व्या अनुसूचीमध्ये आहेत, ज्या साधारणपणे राजीव गांधी पंतप्रधान असताना तयार केलेल्या एका कायद्याच्या माध्यमातून घटना दुरुस्तीच्या माध्यमातून 10व्या अनुसूचीमध्ये आणण्यात आल्या होत्या। त्या 10व्या अनुसूचीमध्ये लेजिस्लेटिव्ह पार्टीतला स्प्लिट म्हणजे विधिमंडळ पक्ष फुटू शकतो किंवा त्यात 2 गट पडू शकतात अशी संकल्पना नाही असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे।
आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की पहिल्यांदा जेव्हा 10वी अनुसूची तयार करण्यात आली होती, हा पण जो पक्षांतर बंदी कायद्याचा इतिहास आहे तो खूप गमतीदार आहे। म्हणजे सुरुवातीला यशवंतराव चव्हाण जेव्हा संरक्षण मंत्री होते त्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक पक्षांतर बंदी कायदा असावा का यासाठीची एक समिती तयार करण्यात आलेली होती। त्यामध्ये जनसंघाचे तत्कालीन अध्यक्ष बलराज मधोक होते। म्हणजे इतकी जुनी ही समिती होती 1969-70च्या दरम्यानची। पण त्यानंतर पक्षांतर बंदी कायदा झाला नाही। तो कायदा तयार करण्यात आला राजीव गांधींच्या काळामध्ये, जेव्हा 10वी अनुसूची जोडण्यात आली भारतीय संविधानात। या 10व्या अनुसूचीमध्ये आमदार खासदार जर पक्ष सोडून गेले तर ते अपात्र ठरतील आणि जर त्यांना स्वतंत्रपणे निघायचं असेल तर एक वेगळा गट ते स्थापन करू शकतात अशी तरतूद होती। जेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी झाले त्यांच्या काळामध्ये एक आणखीन दुरुस्ती या 10व्या अनुसूचीत करण्यात आली घटना दुरुस्तीच्या माध्यमातून। आणि या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून 10व्या अनुसूचीमध्ये जो वेगळा गट स्थापन करण्याची तरतूद होती किंवा जी सोय होती ती काढून टाकण्यात आली आणि 2/3 आमदार खासदार जर स्वतंत्र निघाले तर त्यांनी वेगळ्या कुठल्या तरी पक्षासोबत मर्ज झालं पाहिजे, विलीनीकरण करून घेतलं पाहिजे अशी तरतूद करण्यात आली, जी सध्या अस्तित्वात आहे। आता सिब्बलांचं म्हणणं आहे की वेगळा गट होतो किंवा विधिमंडळ पक्षात फूट पडते अशी संकल्पना 10व्या अनुसूचीमध्ये नाही असं सिब्बल सांगतायत। सिब्बलांचं म्हणणं आहे की 10वी अनुसूची एकतर तुम्हाला दोनच मार्ग सुचवते, एक तर तुम्ही स्वतः आपल्या पक्षासोबत राहिलं पाहिजे किंवा जर तुमच्यासोबत 2/3पेक्षा जास्त आमदार किंवा खासदार असतील तर तुम्ही अन्य कोणत्या तरी राजकीय पक्षासोबत स्वतःचं विलीनीकरण करून घेतलं पाहिजे, जे आता सध्या ऑपरेशन टायगरमध्ये झालं। ज्या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंना सोडण्याचा निर्णय घेतला त्या सर्वांनी आपल्याला एकनाथ शिंदे सोबत मर्ज करून घेण्याचा निर्णय घेतलाय किंवा टीएमसीच्या ज्या 20 खासदारांनी सोडण्याचा निर्णय घेतला ते सगळे नॅशनल सिटीजन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये विलीन झालेले आहेत। आता सिब्बल असं म्हणतात की 10व्या अनुसूचित वेगळा गट किंवा विधिमंडळ पक्षातील फूट अशी कोणतीही संकल्पना नसल्यामुळे एकनाथ शिंदे असं म्हणाले की आम्हीच शिवसेना आहोत आणि आम्हीच पक्ष आहोत, त्यांच्या आम्हीच पक्ष आहोत हे सांगण्याला सध्या सिब्बलांचा आक्षेप आहे। त्यानंतर मग त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की कशा प्रकारे म्हणजे जेव्हा सुभाष देसाईंचं 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचं जे मूळ प्रकरण होतं सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील, ज्याचा निकाल हा मे 2023 मध्ये आला, मूळ एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरेंची जी लढाई सुप्रीम कोर्टात सुरू होती त्या प्रकरणाच्या अनुषंगाने सिब्बल असं म्हणतात की त्या निकालपत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की अध्यक्ष म्हणजे विधानसभा अध्यक्ष पक्षाची घटना किंवा पक्षाचं संविधान तपासूच शकत नाही। त्याशिवाय त्यांनी हे म्हटलेलं आहे की विधानसभा अध्यक्ष हे असं कसं काय अझ्युम करू शकतात की निवडणूक आयोगाकडे 2 गट पडलेले आहेत आणि त्या 2 गटांपैकी कोणीतरी निवडणूक आयोगाकडे जाणार आहे, हे कसं काय अझ्युम करू शकतात असं सिब्बलांनी सध्या प्रश्न उपस्थित केलेला आहे। त्यानंतर मग त्यांनी आणखीन एक म्हटलंय की निवडणूक आयोग पक्षाबाबतचा निर्णय घेऊ शकतं। सिब्बल म्हणतात की निवडणूक आयोग पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय घेऊ शकतं, पण त्यापूर्वी आमदार अपात्रतेचा निर्णय झालेला असला पाहिजे असं सिब्बलांचं म्हणणं आहे। आपल्याला जर नीट आठवत असेल तर या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरुवातीला पक्ष चिन्ह कुणाचं आहे याविषयीचा निर्णय हा निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये दिला होता। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय हा एप्रिल मे 2023च्या दरम्यान आला होता। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालपत्राच्या आधारावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय हा साधारणपणे डिसेंबर-जानेवारी म्हणजे 2024च्या आसपास हा दिलेला होता आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या। पण या सगळ्याच्या दरम्यान जो घटनाक्रम आहे त्यात सिब्बल असं सांगतात की आधी निर्णय व्हायला हवा होता आमदार अपात्रते संदर्भातला। आता त्यावेळेस जर आपण इकडे आणखीन एक अशी मेख आहे जी लक्षात घ्यायला हवी की तेव्हा जे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होतं ते सुरू होतं विधानसभा अध्यक्षांनी कशा प्रकारे निर्णय घेतला पाहिजे या संदर्भात किंवा विधानसभा अध्यक्षांनी निर्णय काय घेतला पाहिजे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक वाद प्रलंबित होता। तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी अशी भूमिका घेतली होती, आपल्याला आठवत असेल की आधी सर्वोच्च न्यायालयाने ठरवू दे, त्यांनी निकालपत्र दिल्यानंतर
मग विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा म्हणून पुन्हा उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आले आणि मग सर्वोच्च न्यायालयाने एक टाइम टेबल आखून दिलं की या वेळापत्रकानुसार या प्रकारे तुम्ही समरी सुनावण्या घेऊन विधानसभा अध्यक्षांनी निर्णय करावा आणि मग पुढे जाऊन राहुल नार्वेकरांनी निर्णय केला की कोणीच आमदार अपात्र ठरत नाहीत। आता या सगळ्या प्रकरणात सिब्बलांचं म्हणणं आहे की आधी नार्वेकरांचा निर्णय व्हायला हवा होता, म्हणजे विधानसभा अध्यक्षांचा निर्णय व्हायला हवा होता आणि त्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय व्हायला हवा होता, असं सध्या सिब्बल म्हणतात। त्याशिवाय हे देखील म्हणतात की पक्ष कुणाचा आहे, राजकीय पक्ष कुणाचा आहे, या निर्णय बराचसा अवलंबून असतो आमदार कुणासोबत आहेत यावर। कारण सिब्बलांनी जी मूळ सादिक अली प्रकरणातली टेस्ट आहे त्यावर इथे कुठेही आक्षेप घेतलेला नाहीये। सादिक अली प्रकरणातली टेस्ट सांगते की पक्षाची ध्येय उद्दिष्ट बघा, त्यानंतर पक्षाच्या संविधानानुसार पक्ष संघटना कोणासोबत आहे बघा आणि त्यानंतर तिसरी टेस्ट ऑफ मेजॉरिटी चेक करा की दोन गटांपैकी कोणासोबत आमदार खासदारांची संख्या जास्त आहे, वोटिंग पर्सेंटेज हे कुणाकडे जास्त आहे आणि त्यानुसार पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतलं पाहिजे, असं सादिक अलीचं जजमेंट 1971चं सुप्रीम कोर्टाने दिलेलं म्हणतं। त्यामुळे सिब्बल कुठेही या जजमेंटवर आक्षेप घेत नाहीत 1971च्या, परंतु ते असं म्हणतात की आमदारांच्या संख्येवर हे अवलंबून असतं की पक्ष कुणाचा आहे आणि जर आमदारांच्या संख्येवर हे अवलंबून असेल पक्ष कुणाचा आहे तर आमदार अपात्रतेसंदर्भातला निर्णय हा आधी व्हायला हवा होता, असं सध्या सिब्बल असं म्हणतायत। त्यानंतर मग सिब्बलांचं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांनी त्यावेळी अनुसूचित 10 अंतर्गत त्यांचं जे अधिकार क्षेत्र आहे, त्यांचं जे ज्युरिस्डिक्शन आहे, जे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे प्राप्त झालेले आहेत भारतीय संविधानातील अनुसूचित 10 म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत, त्या अधिकारांचं त्यांनी एक्सीड केले, म्हणजे त्या अधिकारांच्या पुढे जाऊन अधिकार अतिक्रमण हे विधानसभा अध्यक्षांनी केलं, असं सध्या सिब्बल म्हणतात। कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या प्रकारची एक्सरसाइज म्हणजे जी एक्सरसाइज विधानसभा अध्यक्षांनी केली ती एक्सरसाइज शेड्यूल 10 म्हणजे अनुसूचित 10 मध्ये जी फ्रेमवर्क किंवा जी चौकट अधिकारांची विधानसभा अध्यक्षांसाठी आखून दिली आहे ती चौकट ओलांडणारी होती, असं सिब्बलांचं म्हणणं आहे। पण इथे पुन्हा सिब्बलांना हे म्हणावं लागेल की पुन्हा एकदा धनंजय चंद्रचूड यांचं जे 5 न्यायाधीशांचं निकालपत्र आहे त्याच निकालपत्रामध्ये हे म्हणण्यात आलं होतं की विधानसभा अध्यक्षांनी जेव्हा राजकीय पक्षात फूट पडली असेल, म्हणजे एक मुद्दा त्यांनी त्यावेळी निर्णय केला होता सर्वोच्च न्यायालयाने 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने की व्हीप कोणाचा असतो, तर व्हीप हा राजकीय पक्ष संघटनेचा असतो, लेजिस्लेटिव्ह पार्टीचा फक्त असतो असं नाही। दुसरा मुद्दा त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने म्हटला होता की विधिमंडळ पक्षाने 2 किंवा राजकीय पक्षाने सुद्धा 2 व्हीप नेमले आणि अशी पत्र जर विधानसभा अध्यक्षाला पाठवली आणि विधानसभा अध्यक्षाच्या असं लक्षात आलं की या राजकीय पक्षात फूट पडलेली आहे तर विधानसभा अध्यक्षांनी जी त्यांच्यासाठी बेस्ट अवेलेबल टेस्ट असेल, कॉन्स्टिट्यूशनल मार्ग असेल, त्या मार्गाने ठरवलं पाहिजे की राजकीय पक्ष कुणाचा आहे आणि मग राजकीय पक्ष कुणाचा आहे हे विधानसभा अध्यक्षांनी आपल्या पातळीवर स्वतः चौकशी करून उपलब्ध घटनात्मक मार्गानुसार ठरवायचंय आणि मग त्यांनी जो राजकीय पक्ष ज्याच्याकडे आहे असं विधानसभा अध्यक्षांना वाटेल त्यांनी नेमलेल्या व्हीपला मान्यता द्यायची आहे आणि मग त्या व्हीपचं उल्लंघन ज्यांनी केलंय त्या आमदारांना अपात्र ठरवायचंय, ज्यांनी व्हीपचं पालन केलंय ते आमदार पात्र ठरणार आहेत। आता ही प्रोसेस सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेल्या निकालपत्रातच आखून देण्यात आली, जे निकालपत्र मूळ जे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे भांडण सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर चाललं त्या निकालपत्रात दिलेली होती। त्यानुसार आता सिब्बल म्हणतात की प्रत्यक्षामध्ये सर्वात पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांनी अनुसूचित 10 अंतर्गत त्यांचं जे अधिकार क्षेत्र आहे ते अधिकार क्षेत्र ओलांडण्याचा काही संबंध नव्हता किंवा ओलांडण्याची गरज नव्हती। जेव्हा विधानसभा अध्यक्षांनी पहिल्यांदा आपल्याला आठवत असेल की राहुल नार्वेकरांनी कुणालाही अपात्र ठरवलं नाही, त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नाही आणि त्यांनी एकनाथ शिंदेंच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नाही, परंतु राहुल नार्वेकरांनी एका गोष्टीचा निर्णय केला होता, तो म्हणजे राजकीय पक्ष हा एकनाथ शिंदेंचा आहे आणि अधिकृत व्हीप हा देखील एकनाथ शिंदेंनी नेमलेला भरत गोगावले यांचा आहे, तोच लागू राहील। त्यांनी अपात्र केलं नाही उद्धव ठाकरेंच्या आमदारांना,
पण त्यांनी एकनाथ शिंदेकडेच राजकीय पक्ष होता असा निर्णय देखील विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या पातळीवर त्यांच्या अधिकारात केला। आता सिब्बल हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की विधानसभा अध्यक्षांचा जो निर्णय होता तो पूर्णपणे अनुसूची 10 अंतर्गत जे अधिकार विधानसभा अध्यक्षांना प्राप्त झालेले आहेत त्या अधिकारांना ओलांडणारा होता। त्यानंतर मग त्यांनी हे देखील म्हटलं की जर सर्वसाधारणपणे जर आमदार अपात्र ठरले तर आमदार अपात्र ठरल्यामुळे आमदारांच्या संख्येवर त्याचा परिणाम होतो। आमदारांच्या संख्येवर परिणाम झाला तर निवडणूक आयोग ज्यावेळी पक्ष चिन्हाचा निर्णय करतो त्यावेळी त्या निर्णयावर सुद्धा आमदार अपात्रतेचा परिणाम होतो। परंतु त्यावेळी आमदार अपात्रतेचा निर्णय झालाच नव्हता जेव्हा निवडणूक आयोगाने या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंकडे शिवसेना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे त्या संदर्भामध्ये सिब्बल म्हणतात की कायद्याच्या तत्वांच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्षांचा निर्णय होता। त्यानंतर सिब्बलांचं म्हणणं आहे की जे सुभाष देसाईंच्या प्रकरणात म्हणजे जे मूळ भांडण आहे उद्धव ठाकरेंविरुद्ध एकनाथ शिंदेंचं त्या भांडणामध्ये त्या प्रकरणामध्ये जे 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेलं निकालपत्र आहे त्या निकालपत्राच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्षांचा निर्णय होता असंही त्यांचं म्हणणं आहे। त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलं की विधिमंडळ पक्षात जर फूट पडलेली असेल तर त्या आधारावर राजकीय पक्षही फुटलेला आहे किंवा राजकीय पक्षामध्ये 2 गट निर्माण झालेले आहेत असं विधानसभा अध्यक्ष ठरवू शकत नाहीत। हे सिब्बलांचा आता युक्तिवाद सुरू आहे। त्यामुळे सिब्बल आता हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की कशा प्रकारे विधानसभा अध्यक्ष चुकीचे होते, विधानसभा अध्यक्ष चुकीचे असल्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय चुकलेला आहे असं सिब्बलांना सांगायचं आहे। आणि म्हणून जी विधानसभेची टर्म जो ज्या विधानसभेचा कालावधी संपून गेलेला आहे त्या विधानसभा कालावधीतील आमदारांच्या अपात्रतेवर सुद्धा आता सिब्बल युक्तिवाद करतायत। त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की 2018चं जे कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे शिवसेनेची पक्ष संविधान आहे 2018चं त्या 2018च्या पक्ष संविधानाच्या नुसार हा निर्णय होऊ शकत नाही की खरा राजकीय पक्ष कुणाचा आहे। कारण त्या संदर्भामध्ये जर आपण विचार करायचा झाला तर 2018चं जे लीडरशिप स्ट्रक्चर आहे त्या लीडरशिप स्ट्रक्चरच्या आधारावरती हा निर्णय होऊ शकत नाही की खरी शिवसेना कुणाची आहे असं सध्या सिब्बलांनी स्वतः म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की ही गोष्ट विधानसभा अध्यक्षांनी तपासण्याची किंवा पाहण्याची काहीही आवश्यकता नव्हती, तो त्यांचा अधिकार नव्हता असं सध्या सिब्बल सांगतायत। म्हणजे सिब्बलांचं म्हणणं आहे की शिवसेनेच्या पक्ष संविधानानुसार राजकीय पक्ष कुणाकडे आहे हे ठरवणं शक्य नाही असा निष्कर्ष हा राहुल नार्वेकरांनी देखील काढला। आपल्याला सर्वांना आठवते की ज्या सादिक अली निकालपत्रानुसार म्हणजे जे मूळ भांडण आहे इंदिरा गांधींविरुद्ध निजलिंगप्पा काँग्रेस ओरिजिनल काँग्रेस सिंडिकेट आणि काँग्रेस इंडिकेट यांचं त्या भांडणाचं जे जजमेंट आहे सादिक अली 1971चं त्या जजमेंटच्या आधारावर सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिशनने निर्णय केलेला आहे की शिवसेना ही एकनाथ शिंदेंना द्यायची। सिब्बलांचं असं म्हणणं आहे की याच जजमेंटच्या आधारावरती विधानसभा अध्यक्ष हे देखील ठरवायला गेले की राजकीय पक्ष कुणाचा आहे जो त्यांचा अधिकार नव्हता असं सिब्बलांचं म्हणणं आहे। आता अर्थातच या सगळ्यामध्ये तेव्हा आपल्याला आठवत असेल की जे 5 न्यायाधीशांच्या निकालपत्रामध्ये एक निर्णय करण्यात आला होता की अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा कधी उद्भवेल की विधिमंडळ पक्षात फूट पडलेली आहे 2 गट आलेत आमदारांचे आणि दोन्ही गटांचं असं म्हणणं आहे की व्हीप आम्ही नेमलेला व्हीप हा खरा आहे किंवा आम्ही नेमलेल्या व्हीपकडेच सर्व अधिकार आहेत असं ज्यावेळी 2 गट म्हणतील आणि परस्पर विरोधी व्हीप नेमतील व्हीप जारी करतील तर अशा प्रसंगामध्ये विधानसभा अध्यक्षांनी काय करायचं तर तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या प्रकरणातील निकालपत्रातच की विधानसभा अध्यक्षांनी पहिला हा निर्णय करायचा की राजकीय पक्ष कुणाकडे आहे। त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की व्हीप नेमण्याचा अधिकार हा फक्त विधिमंडळ पक्षात ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांना नसतो तर राजकीय पक्ष संघटनेला असतो। कारण अनुसूची 10 मध्ये पॉलिटिकल पार्टी असे शब्द वापरलेले आहेत त्यामुळे पॉलिटिकल पार्टीमध्ये हा अधिकार असतो असं सध्या विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं। आणि विधानसभा अध्यक्षांनी असं म्हटल्यानंतर
जेव्हा म्हणजे सुप्रीम कोर्टाने असं म्हटल्यानंतर, पॉलिटिकल पार्टीबाबत असं म्हटल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय केला की पहिल्यांदा राजकीय पक्ष कुणाकडे याविषयीचा, आणि तेव्हा राहुल नार्वेकरांनी निर्णय करत असताना तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने कशाच्या आधारावर ठरवायचं राजकीय पक्ष कोणाकडे हे सांगितलं नाही. त्यांनी फक्त इतकं सांगितलं होतं की व्हीप हा राजकीय पक्षाकडे आहे आणि राजकीय पक्षाकडे व्हीप नेमण्याचा अधिकार आहे, त्यामुळे कुणाच्या व्हीपला मान्यता द्यायची हे राजकीय पक्ष कुणाकडे आहे हे पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांनी ठरवायचं. जेव्हा 2 गट पडतील तेव्हा मग त्यांच्या व्हीपला मान्यता देऊन कोणी व्हीपचं पालन केलं त्यांना पात्र ठरवायचं, कोणी पालन केलं नाही त्यांना अपात्र ठरवायचं, असा मूळ सगळं निकालपत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे आहे. आता सिब्बलांचं असं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांनी त्यावेळी अशा प्रकारे अनुसूचित 10चे अधिकार क्षेत्र उल्लंघन केलं, कारण त्यांनी शिवसेनेची 2018ची घटना बघितली आणि इलेक्शन कमिशननी जे म्हटलं त्याच आधारावरती त्याच टेस्टचा उपयोग करून विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा निर्णय केला राजकीय पक्षाबाबत, आणि मग त्यांनी एकनाथ शिंदेच्या व्हीपला मान्यता दिली. मग त्यांनी कुणालाच अपात्र ठरवलं नाही, पण विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला सध्या सिब्बल आव्हान देत आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये. अमोल. निश्चितपणे कपिल, 2 गोष्टी आहेत. आतापर्यंतच्या मागच्या 2 दिवसांमध्ये कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली होती आणि ज्या ट्रिपल टेस्टचा उल्लेख कपिल सिब्बल करत होते त्यातला पहिला आणि दुसरा निकष लावणं शक्य असताना सुद्धा कशा प्रकारे केवळ संख्याबळाचा, ते पण विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळाचा निकष लावण्यात आला, जो चुकीचा होता असा कपिल सिब्बल यांचा दावा होता. आणि आज कपिल सिब्बल हे विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीविषयी आणि त्यांच्या अधिकार क्षेत्राविषयी सध्या सवाल उपस्थित करताना दिसत आहेत. त्यामुळे आत्ता कपिल सिब्बलांचा जो युक्तिवाद आहे त्यामध्ये अनुसूचित 10 मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या बाहेर जाऊन विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला असं म्हणतायत का, आणि कशा प्रकारे कपिल सिब्बल विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि निवडणूक आयोगाचा निकाल ह्या 2 गोष्टींकडे, या 2 गोष्टींना जोडू पाहत आहेत? निश्चितच अमोल, आता कपिल सिब्बल हे तेच सांगतायत की विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकार क्षेत्राचं उल्लंघन केलं, परंतु त्यावेळी आपल्याला आठवत असेल की जेव्हा धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने एक निकालपत्र लिहिलं, ज्या निकालपत्रात त्यांनी असं म्हटलं की नवाब रेबियाचं जे प्रकरण आहे, म्हणजे ज्या प्रकरणात आमदारांनी जर विधानसभा अध्यक्षावर अविश्वास आणला तर संबंधित विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाला आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय करण्याचे अधिकार नसतात जोपर्यंत त्यांच्या विरोधातल्या अविश्वास ठरावावर मतदान होत नाही किंवा त्याचा फैसला होत नाही. त्यामुळे नवाब रेबियाचं प्रकरण त्यावेळी त्यांनी लार्जर बेंचकडे म्हणजे मोठ्या घटनापीठाकडे रिव्ह्यूसाठी पाठवलं. जेव्हा कधी ते घटनापीठ स्थापन होईल त्यावेळी त्याचा रिव्ह्यू होईल. दुसरा प्रश्न त्यावेळेसच्या घटनापीठासमोर होता तो म्हणजे व्हीप विधिमंडळामधला प्रतोद कुणाचा असतो, तो लेजिस्लेटिव्ह पार्टी नेमतं की राजकीय पक्ष नेमतं. तर त्या बाबतीमध्ये धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने असं म्हटलं की राजकीय पक्ष व्हीप नेमण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर मग पुढचा प्रश्न असा होता की ज्यावेळी विधिमंडळ पक्षामध्ये 2 गट पडले किंवा विधिमंडळ पक्षातून 2 परस्पर विरोधी व्हीप नेमण्यात आले कोणत्याही प्रकरणात, तर त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी काय केलं पाहिजे. तर त्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की विधानसभा अध्यक्षांनी पहिल्यांदा स्वतःच्या प्राथमिक स्तरावर, स्वतःच्या व्यक्तिगत स्तरावर एक चौकशी करायची आहे की राजकीय पक्ष संघटना कुणाकडे आहे. जर राजकीय पक्ष संघटनेत सुद्धा फूट पडलेली असेल तर राजकीय पक्ष संघटना कुणाकडे याची चौकशी विधानसभा अध्यक्षांनी करायची. मग विधानसभा अध्यक्षांनी हे ठरवायचं की सध्या या विधिमंडळ गटात जे 2 वेगवेगळे गट झालेले आहेत तर त्यानुसार राजकीय पक्षात सुद्धा फूट पडलेली आहे का. राजकीय पक्षात जर फूट पडलेली असेल तर कोणत्या गटाकडे खरा राजकीय पक्ष आहे, म्हणजे खरी शिवसेना आहे या प्रकरणात, आणि मग त्यांनी नेमलेल्या व्हीपला मान्यता द्यायची. मग त्या व्हीपने बजावलेल्या व्हीपची अंमलबजावणी कुणी केली आणि कुणी नाही केली या आधारावरती निर्णय करायचा, असं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात म्हटलंय. म्हणजे गटनेता कोणाचा मान्य वैध धरायचा, त्यानंतर प्रतोद पक्षाचा कुणी नेमलेला वैध धरायचा,
तर याविषयी जर विधिमंडळ पक्षात फूट पडू शकत नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणालं होतं. विधिमंडळ पक्षाकडे याविषयीचे अधिकार नाहीत, मूळ राजकीय पक्षाकडे आहेत. पण राजकीय पक्षातही जर भांडण उद्भवलं असेल, वाद झालेला असेल, व्हीप कोणाला नेमायचं या अनुषंगाने, तर खरा राजकीय पक्ष कुणाचा आहे याबाबतची चौकशी पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांनी स्वतः करायची. मग त्यांनी संबंधित त्या दोन गटांपैकी कोणाकडे राजकीय पक्ष आहे त्याचा व्हीप अवैध मानायचा, व्हॅलिड मानायचा, मग त्या आधारावर आमदार अपात्रतेचा निर्णय करायचा. असं करत असताना विधानसभा अध्यक्षांनी कोणत्या निकषांच्या आधारावर हा निर्णय करायचा, तर त्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की जो अवेलेबल घटनात्मक मार्ग असेल, जो उपलब्ध टेस्ट असेल, कॉन्स्टिट्यूशनल टेस्ट असेल, त्या आधारावर त्यांनी हा निर्णय करायचा. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं जे निकालपत्र आहे, ज्यामध्ये त्यांनी ठाकरेंचे आमदारही अपात्र ठरवले नाहीत आणि शिंदेचे आमदारही अपात्र ठरवले नाहीत, पण त्यामध्ये राहुल नार्वेकरांनी असं म्हटलं की सध्या उपलब्ध असलेला घटनात्मक मार्ग कोणता आहे राजकीय पक्ष कुणाचा आहे ठरवण्याचा, तर तो एकच आहे. तो म्हणजे 1971 सालचं सर्वोच्च न्यायालयाने सादिक अली प्रकरणात दिलेलं निकालपत्र, ज्या निकालपत्रामध्ये गाईडलाईन्स आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत की कशाच्या आधारावर ठरवायचं राजकीय पक्ष कुणाकडे. आणि मग त्या सादिक अली जजमेंट, ज्याचा संदर्भ इलेक्शन कमिशननी घेतला होता पक्ष चिन्ह एकनाथ शिंदेंना देताना, त्या सादिक अली जजमेंटचा रेफरन्स हा स्वतः राहुल नार्वेकरांनी घेतला. आणि मग राहुल नार्वेकरांनी निर्णय केला की कुणाकडचे आमदार किंवा कुणाकडे राजकीय पक्ष आहे आणि कुणाकडे विधिमंडळ पक्षातील प्रतोद आहे, आणि त्या आधारावर त्यांनी पुन्हा नेमलं. म्हणजे आधी राहुल नार्वेकरांनी मान्यता दिली होती भरत गोगावलेंना, त्यांनी सुनील प्रभूंना काढण्यालाही मान्यता दिली होती. त्या बाबतीत सुप्रीम कोर्टने, म्हणजे जे आता आपण म्हटलं की जे गाईडलाईन्स दिल्या विधानसभा अध्यक्षांना, त्याच निकालपत्रात त्यांनी म्हटलं की भरत गोगावलेंची नियुक्ती चुकीची आहे. का चुकीची आहे, तर विधानसभा अध्यक्षांनी ही प्रोसेस फॉलो करून व्हीप नियुक्त केला पाहिजे, गटनेता मान्यता दिली पाहिजे, प्रतोदाला मान्यता दिली पाहिजे. पुन्हा त्यांनी ती प्रोसेस फॉलो केली सादिक अली जजमेंटनुसार, आणि मग विधानसभा अध्यक्षांनी परत मान्यता दिली की एकनाथ शिंदेचे भरत गोगावले हेच व्हॅलिड व्हीप असतील. मग त्यांनी निकाल दिला आणि निकालामध्ये कुणालाच अपात्र ठरवलं नाही. आता सिब्बलांचं म्हणणं असं आहे की राहुल नार्वेकरांसाठी एक स्पष्ट सूचना होती की राजकीय पक्ष कुणाचा आहे हे बघा. जर राजकीय पक्षात फूट पडली असेल तर अवेलेबल घटनात्मक मार्ग तपासा. पण सिब्बल असं म्हणतात की राहुल नार्वेकरांनी राजकीय पक्ष कुणाकडे गेलेला आहे किंवा राजकीय पक्षात फूट पडलेली आहे का, फूट पडलेली असेल तर कोणाची शिवसेना खरी आहे याविषयीचा निर्णय करण्याची आवश्यकताच नव्हती, असा युक्तिवाद सध्या सिब्बल करतायत. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की जोपर्यंत सिब्बल हे कोर्टाला पटवून देऊ शकणार नाहीत की राहुल नार्वेकरांचा निर्णय का चुकीचा होता किंवा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय खरोखर चुकीचा होता का, तोपर्यंत सिब्बलांना इलेक्शन कमिशनचा निर्णय चुकीचा ठरवता येणार नाही. असं सध्या सिब्बलांचा युक्तिवादाची दिशा आपल्याला दिसते. त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की जेव्हा दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिस्पर्धी, म्हणजे सिब्बल हे देखील म्हणतात की प्रतिस्पर्धी गट जर वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षाचं संविधान सादर करत असतील तर सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी असं म्हटलं होतं की जे निवडणूक आयोगाकडे रेकॉर्डवर असलेलं संविधान आहे पक्षाचं, त्या पक्षाच्या घटनेला मान्यता किंवा वैध म्हणून ग्राह्यता ही विधानसभा अध्यक्षांनी दिलेली पाहिजे. त्यामुळे आता असं म्हणतात की पार्टी कॉन्स्टिट्यूशनचे जे व्हर्जन 2018 मध्ये निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेलं होतं त्याला दोन्ही गटांची मान्यता होती आणि निवडणूक आयोगाकडे ते होतं. त्यामुळे 2018च्या या पक्ष घटनेला मान्यता द्यायला हवी होती. जर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष घटना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या असतील तर जी आधी सादर केलेली पक्ष घटना आहे, म्हणजे गट पडण्यापूर्वी किंवा फूट पडण्यापूर्वी राजकीय पक्षात आधीची जी घटना सादर केली असेल, जेव्हा संपूर्ण राजकीय पक्ष एक होता, त्या घटनेला ग्राह्य धरलं पाहिजे, त्या घटनेच्या आधारावर निर्णय केला पाहिजे, असं सध्या सिब्बल म्हणतात. कारण आता सिब्बलांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे न्यायालयाकडूनही उपस्थित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सिब्बल असं म्हणतात की जर तुम्ही असा निर्णय केलात की इलेक्शन कमिशन समोर सुरू असलेल्या सुनावण्या या स्वतंत्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला
विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेल्या सुनावण्या स्वतंत्र आहेत, तर विधानसभा अध्यक्ष हे राजकीय पक्षासंदर्भात सुरू असलेला निवडणूक आयोगाचा वाद स्वतःच्या निर्णय प्रक्रियेच्या आड कसा काय आणू शकतात? आपल्याला आठवतंय की त्यावेळी जो डिले होत होता विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्रतेवर निर्णय व्हायला, तेव्हा एक कारण हे देखील म्हटलं जात होतं की सध्या शिवसेना राजकीय पक्षासंदर्भातला वाद हा निवडणूक आयोगाकडेच प्रलंबित आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे जो वाद प्रलंबित आहे त्या वादावर आधी निर्णय व्हायला हवा किंवा तो निर्णय होईपर्यंत मी थांबतो, असं एक प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी अप्रत्यक्षरित्या संकेत दिलेले होते. तर त्या संदर्भात सिब्बल म्हणतात की जेव्हा कोर्टाने असं म्हटलंय की या दोन्ही प्रक्रिया, विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेली आमदार अपात्रतेची प्रक्रिया आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाकडे सुरू असलेली राजकीय पक्ष आणि राजकीय चिन्ह कोणाचं याविषयीची प्रक्रिया, जर या दोन्ही प्रक्रिया एकमेकांशी संबंधित नसतील तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या प्रक्रियेचा संदर्भ स्वतःच्या सुनावण्यांदरम्यान स्वतःच्या निर्णय प्रक्रियेमध्ये कसा काय आणू शकतात, असा सवाल हा आता कपिल सिब्बलांनी उपस्थित केलेला आहे. खरं तर जितकी भावनिकदृष्ट्या ही संपूर्ण केस दिसते तितकी ही केस कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाच्या दृष्टीने सोपी दिसत नाहीये. कारण सिब्बलांना आधी हे सांगावं लागतंय की निवडणूक आयोगाचा निर्णय चुकलेला आहे, त्यानंतर त्यांना हे सांगावं लागतंय की आमदार अपात्रतेचा निर्णय चुकलेला आहे आणि आमदार अपात्रतेच्या निर्णयाच्या अनुषंगाने केवळ अकॅडमिक एक्सरसाइज किंवा अकॅडमिक प्रश्न हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, कारण त्याचा अर्थार्थी प्रत्यक्षात जमिनीवर काही परिणाम होणार नाहीये, कारण विधानसभेचा कार्यकाळच संपलाय. पण तरी सुद्धा सिब्बलांना हे मांडावं लागतंय की विधानसभा अध्यक्षांची निर्णय प्रक्रिया कशा प्रकारे चुकीची होती, कारण त्यांनी निवडणूक आयोगाचा संदर्भ घेतला. त्याच वेळी निवडणूक आयोगाची निर्णय प्रक्रिया का चुकीची होती हे सध्या सिब्बल समजावून सांगतायत. त्याशिवाय सिब्बल हे देखील सांगतायत की जे आमचं मूळ प्रकरण होतं सुभाष देसाई विरुद्ध एकनाथ शिंदेंचं त्यावेळी सुरू असलेलं, म्हणजे जे पहिल्यांदा जेव्हा एकनाथ शिंदे सुरतला गेले किंवा आसामला गेले तेव्हापासून सुरू झालेलं जे मूळ प्रकरण होतं त्या मूळ प्रकरणाच्या निकालपत्रातील जी चौकट घालून दिलेली आहे त्या चौकटीचं उल्लंघन विधानसभा अध्यक्षांनी केलं, त्यातील मार्गदर्शक तत्वांचं पालन विधानसभा अध्यक्षांनी केलं नाही, असं सध्या कपिल सिब्बल हे सांगतायत. त्यामुळे सिब्बलांकडून आता गेले अर्धा तास झाला या विषयावर युक्तिवाद सुरू आहे की कशा प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला आमदार अपात्रते संदर्भातला निर्णय हा देखील चुकीचा होता आणि आमदार अपात्रते संदर्भातल्या निर्णयाला चुकीचं ठरवल्याशिवाय निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही चुकीचा ठरवू शकत नाही, अशा स्वरूपाचा अशा दिशेने आता सध्या सिब्बलांचा युक्तिवाद सुरू आहे. सलग 6वा दिवस कपिल सिब्बल हे आता युक्तिवाद करतायत. निश्चितपणे सोमेश, हा जो महत्वाचा युक्तिवाद समोर आलेला आहे त्याच्याविषयी थोडंसं अधिक सोपं करून आपण प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करूया. जो महत्वाचा आजचा आर्ग्युमेंट आहे कपिल सिब्बल यांचा, राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नव्हता असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र त्याचवेळी ते हे पण म्हणतायत की जर 2 व्हीप असतील, एकाच पक्षाचे 2 व्हीप असतील तर त्यातला योग्य व्हीप, कायदेशीर व्हीप कोणाचा याचा निर्णय घेण्यासाठी अगोदर विधानसभा अध्यक्षांना पक्ष कोणाकडे आहे हे ठरवणं आवश्यक आहे आणि त्यानंतर मग पुढचा निर्णय व्हायला हवा. मात्र अध्यक्षांनी थेट शिंदेंचा पक्ष आणि गोगावलेंचा व्हीप कायदेशीर ठरवला, अशा प्रकारचा युक्तिवाद सध्या समोर येतो आहे. तर प्रश्न असा आहे की याचाच दुसरा अर्थ असा होत नाही का की शिंदेंचा पक्ष आणि गोगावलेंचा व्हीप जर त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवला असेल, कायदेशीर ठरवला असेल, तर त्यावेळी दुसरा व्हीप जो आहे तो जर बेकायदेशीर ठरत असेल तर ते आमदार पात्र का राहिले, म्हणजे ते आमदार अपात्र का झाले नव्हते, त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी नेमकी काय आर्ग्युमेंट्स मांडलेले होते व्हीप बेकायदेशीर असताना सुद्धा आमदार सुद्धा पात्र ठेवण्यामागे, आणि त्याचा आता कसा परिणाम होऊ शकतो या सगळ्या आर्ग्युमेंटमध्ये आणि प्रकरणामध्ये. निश्चितच अमोल, जर आपण या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट लक्षात घ्यायची असेल तर ती म्हणजे अशी आहे की विधानसभा अध्यक्षांनी जो दिलेला निर्णय होता तो सुद्धा या संपूर्ण ऑपरेशनच्या स्ट्रॅटेजिक दृष्टीने, म्हणजे कायदेशीर दृष्ट्या त्यांचा निर्णय योग्य दिसत असला तरी सुद्धा स्ट्रॅटेजिक दृष्टीने अतिशय चाणक्य असा स्वरूपाचा निर्णय
हा त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता। कारण त्यावेळी जर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आमदारांना अपात्र ठरवलं असतं तर त्यांना तातडीने सर्वोच्च न्यायालयामध्ये येऊन आपल्या अपात्रतेवर स्थगिती घेण्याचे अधिकार प्राप्त झाले असते किंवा अपात्रते संदर्भातल्या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याचे अधिकार प्राप्त झाले असते। परंतु विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंचा व्हीप कायदेशीर ठरवला। त्यांनी एकनाथ शिंदेंकडे राजकीय पक्ष आहे हे ठरवलं। राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंकडे असल्यामुळे विधिमंडळ पक्ष सुद्धा एकनाथ शिंदेंकडे आहे असं विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं आणि त्यानंतर मग विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंच्या आमदारांना देखील अपात्र ठरवलं नाही। जरी त्यांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं असलं तरी सुद्धा त्यावेळी विधानसभा अध्यक्षांकडे हा पूर्णपणे अधिकार होता की या अनुषंगाने अपात्र आणि पात्रतेचे निर्णय पूर्णपणे घेण्याचे अधिकार हे विधानसभा अध्यक्षांकडे होते। आणि ग्रीव्हन्सेस किंवा ज्याला आपण म्हणतो की कोणत्याही प्रकारे सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा अपीलीय न्यायालयामध्ये अर्जन्सी केव्हा क्रिएट होते, अर्जन्सी तेव्हा क्रिएट होते ज्यावेळी एखाद्याच्या अधिकारांवर कोणत्या तरी स्वरूपाच्या मर्यादा येतात। उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला पोलीस अटक करायला गेले तर जामिनासाठी अर्जावर सुनावणीची अर्जन्सी क्रिएट होते। जर पोलिसांनी अटकच केली नाही तर जामिनाच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची अर्जन्सी किंवा तातडी किंवा जी अर्ज आहे ती क्रिएट होत नाही। त्यावेळी सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंच्या आमदारांना अपात्रच ठरवलं नाही। अपात्र न ठरवल्यामुळे कोणत्याही प्रकारची अर्जन्सी त्यावेळी क्रिएट झाली नाही की ज्या अंतर्गत शिवसेना उद्धव ठाकरेंच्या खासदारांना जाऊन कोर्टामधून स्थगिती घ्यावी लागावी किंवा राहुल नार्वेकरांच्या निर्णयाची तातडीने स्क्रुटिनी यावी। त्याशिवाय हे देखील तितकंच लक्षात घ्यायला हवं की इथे दोन वेगवेगळ्या स्वरूपाची अधिकार क्षेत्र आहेत। एक अधिकार क्षेत्र आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं, जे निर्णय करणार आहेत की शिवसेनेतल्या एकनाथ शिंदेंचे आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरेंचे आमदार अपात्र ठरणार आणि विधिमंडळ पक्ष हा कुणाकडे असणार आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण विचार करायचा झाला तर निवडणूक आयोगाचं एक अधिकार क्षेत्र आहे जे ठरवणार आहे राजकीय पक्ष कुणाचा आहे आणि चिन्ह आणि राजकीय पक्ष हा कुणाकडे राहील। त्याचवेळी एक तिसरं अधिकार क्षेत्र या सगळ्यांवरचं सर्वोच्च आहे ते सर्वोच्च न्यायालयाचं आहे, जे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की या दोन्ही प्रक्रियांनी एकमेकांसाठी थांबण्याची काही गरज नाही। त्यांच्या अधिकारामध्ये ते निर्णय घेऊ शकतात। त्यांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत अयोग्य आहेत काय जे काय असेल त्याबाबत तुम्ही अपील करून दिल्ली उच्च न्यायालयात किंवा मुंबई उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये येऊच शकता आणि त्याविषयीची सुनावणी आम्ही करून त्याबाबतचा काय तो निर्णय देऊ शकतो। तर सध्या जर आपण विचार केला तर अशा प्रकारे या दोन दृष्टीने सुरू असलेल्या पॅरलल प्रक्रिया आहेत। आता यामध्ये पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं जे विधानसभा अध्यक्षांसाठी म्हणजे केवळ राहुल नार्वेकरांसाठी नाही तर देशभरातल्या सगळ्या विधानसभा अध्यक्षांसाठी लोकसभा अध्यक्षांसाठी जेव्हा कधी अशी परिस्थिती उद्भवेल त्यावेळेसचं दिशादर्शन करणारं मार्गदर्शन करणारं एक निकालपत्र आहे। ज्या निकालपत्रात हे म्हणण्यात आलंय की जेव्हा कधीही दोन परस्पर विरोधी व्हीप नेमले गेले, जर दोन परस्पर विरोधी गटनेते नेमले गेले तर त्यामध्ये तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की व्हीप नेमण्याचे अधिकार हे विधिमंडळ पक्षाचे नाहीत तर राजकीय पक्षाचे असतील। पण जेव्हा विधिमंडळ पक्षामध्ये एक फूट पडली आहे त्यावेळी राजकीय पक्षातही जर फूट पडलेली असेल किंवा विधिमंडळ पक्षात फुटीची कल्पना नाही, एकतर स्वतंत्र निघून आमदारांनी मर्ज व्हायचंय कोणासोबत तरी किंवा जो मूळ पक्ष आहे त्यासोबत राहायचं, पण मूळ पक्षातच जर दोन गट पडलेले असतील तर अशा प्रसंगात विधानसभा अध्यक्षांनी काय करायचं तर त्याविषयी दिशादर्शन सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की विधानसभा अध्यक्षांनी पूर्णपणे निर्णय करायचा आहे। तो निर्णय करताना हे विचारात घ्यायचं की राजकीय पक्ष संघटना कुणासोबत आहे, मग त्यांच्या व्हीपला मान्यता द्यायची, मग त्यांनी नेमलेल्या व्हीपच्या अनुषंगाने कोणत्या आमदारांनी व्हीपचं पालन केलंय कोणी पालन केलं नाही हे ठरवायचं आणि मग शेवटी फायनली आमदार कोणते पात्र ठरतात कोणते अपात्र ठरतात असा निर्णय करायचा। हे मार्गदर्शक सूचना या सर्वोच्च न्यायालयाने त्या निकालपत्रात दिला। निवडणूक आयोगाने कसा निर्णय करायचा आहे तर त्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना या 1971च्या सादिक अली प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या आहेत। त्यामुळे मग आता राजकीय पक्ष कुणाचा हा निर्णय करायचा विधानसभा अध्यक्षांनी, पण तो कसा करायचा याबाबतचं कुठलाही स्पष्ट निर्देश हे सर्वोच्च न्यायालयाने दिले नाहीत। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी असं म्हटलं की जो अवेलेबल घटनात्मक मार्ग आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं जो काही तुमच्याकडे उपलब्ध घटनात्मक संविधानिक मार्ग आहे त्या मार्गाने तुम्ही निर्णय करायचा की कुणाकडे राजकीय पक्ष आहे। मग विधानसभा अध्यक्ष त्यावेळेसचे राहुल नार्वेकर ते म्हणाले
की उपलब्ध घटनात्मक मार्ग, कॉन्स्टिट्युशनल मार्ग हाच आहे की 1971चं सादिक अली जजमेंट, ज्या जजमेंटच्या आधारावर त्यातील मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर निवडणूक आयोगाकडून निर्णय केला जातो, तेच त्यांनी बेसिस पकडलं आपल्या निर्णयासाठी सुद्धा. आणि मग त्या आधारावर राहुल नार्वेकरांनी निर्णय केला की शिवसेना एकनाथ शिंदेची आहे, व्हीप एकनाथ शिंदेंचा आहे. पण त्यांनी त्या पुढे जाऊन हा निर्णय केला की आमदार अपात्रते संदर्भामध्ये मला अपात्रतेचे निर्णय घेणं योग्य वाटत नाही. कारण त्यांनी असंही म्हटलं की त्यावेळेस कन्फ्युजन होतं, कोणाचे व्हीप कशा स्वरूपाचे आहेत, राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष यामध्ये संभ्रम अवस्था होती. आणि या सगळ्या एक प्रकारे उपलब्ध असलेल्या ज्याला आपण म्हणू कायदेशीर मार्गाचा अवलंब करून राहुल नार्वेकरांनी कुणालाच अपात्र ठरवलं नाही, ज्यामुळे कुठल्याही प्रकारची अर्जन्सी तयार झाली नाही. कोणत्याही आमदारांना तातडीने धावत पळत न्यायालयात येण्याची गरज निर्माण झाली नाही, कारण सगळेच आमदार पात्र ठरलेले होते. आणि मग पुढे जाऊन विधानसभा अध्यक्षांनी केलेल्या निर्णयावर आता अंतिम युक्तिवाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. आता कपिल सिब्बल यांच्यासोबत देवदत्त कामत देखील सध्या युक्तिवाद करतायत. त्यांचं म्हणणं आहे की राहुल नार्वेकरांनी त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन केलं. त्यांनी 2018चं जे संविधान आहे ते जर विचारात घेण्याची आवश्यकता नव्हती. जर त्यांनी विचारात घेतलं होतं तर 2018च्या संविधानासंदर्भात जो निवडणूक आयोगाने निष्कर्ष काढला तोच निष्कर्ष हा प्रत्यक्ष विधानसभा अध्यक्षांनी देखील काढण्याची काही आवश्यकता नव्हती. त्यानंतर मग त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाने जे म्हटलं त्यानुसारच निर्णय केला. आता सिब्बल असं म्हणतात की मूळ सर्वोच्च न्यायालयाचं जे निकालपत्र आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचं उल्लंघन विधानसभा अध्यक्षांनी केलं. सिब्बलांचं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांनी अनुसूची 10चं उल्लंघन केलं. या सर्व बाबतीत जाण्याचे अधिकार क्षेत्रच त्यांच्याकडे नव्हतं. सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलं होतं की राजकीय पक्षानुसार निर्णय करा, तर ज्यावेळी त्यांच्या समोर 2 अपात्रतेच्या याचिका दाखल करण्यात आल्या, एक एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांविरोधात उद्धव ठाकरेंनी केलेली याचिका आणि दुसरी याचिका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या आमदारांविरोधात केलेली याचिका. तर या दोन्ही याचिकांसंदर्भात राहुल नार्वेकर किंवा विधानसभा अध्यक्षांनी निर्णय करत असताना तपासायला हवं होतं की राजकीय पक्ष कुणाचा आहे आणि त्यांच्या व्हीपला मान्यता द्यायला हवी होती. पण इथे आणखीन एक मेख आहे, म्हणजे ज्यावेळी या सर्व 5 न्यायाधीशांच्या निकालपत्राचं जे खूप कौतुक झालं होतं उद्धव ठाकरेंकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून, त्यांच्या नेत्यांकडून, त्यांनी हे विचारात घ्यायला हवं होतं की तेव्हा एक असं सरसकट वाक्य वापरण्यात आलं की भरत गोगावले यांचा व्हीप हा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला. परंतु तो व्हीप अवैध ठरवत असताना सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांच्या व्हीपला मान्यता दिली नाही. त्यांनी म्हटलं की विधानसभा अध्यक्षांनी विदाऊट इन्क्वायरी हे ठरवलंय की राजकीय पक्ष कुणाचा आहे आणि परस्पर त्यांनी फक्त विधिमंडळ पक्षातला आकडा बघून भरत गोगावलेंच्या व्हीपला मान्यता दिली आहे. तसं न करता तुम्ही राजकीय पक्ष संघटना कुणाकडे हे तपासून मग तुम्ही निर्णय केला पाहिजे होता, असं सध्या सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये म्हटलं होतं मूळ निकालपत्रामध्ये. त्या निकालपत्रात त्यांनी कुठेही व्हीप कोण आहे किंवा कुणाचा व्हीप वैध होता, कुणाचा व्हीप वैध आहे या संदर्भात वाच्यता केलेली नाही. ते सर्व अधिकार त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिले. पुन्हा विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय करायचा आहे तो करा आणि पुन्हा न्यायालयाकडे या, हा एक मार्ग तर रुटीन जो मार्ग आहे कोणत्याही निर्णयावरती कोर्टाकडे जाऊन अपील करण्याचा तो तर उपलब्ध आहेच. परंतु त्यांनी कुठेही असं म्हटलं नाही की व्हीप कोणाचा वैध होता. त्यांनी व्हीप अवैध होता भरत गोगावले. सोमेश याच्यामध्ये आपण एक साधारण जर ह्याचा घटनाक्रम बघितला तर विधानसभा अध्यक्षांनी पक्ष कोणाचा याबाबत जो निर्णय करायचा आहे तो कशाच्या आधारे करायचा याविषयी सुप्रीम कोर्टाने कुठलेही स्पेसिफिकेशन्स किंवा गाईडलाईन्स दिले नव्हते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना जे वाटलं त्यानुसार त्यांनी 1971चा सादिक अली प्रकरणाचा संदर्भ घेतला आणि त्यातल्या सगळ्या संदर्भ वापरून त्यांनी त्यांच्या पातळीवर हा सगळा निर्णय दिला आणि भरत गोगावलेंचा व्हीप योग्य आहे असं त्यांनी ठरवलं, कायदेशीर ठरवला. पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय चुकीचा ठरवला आणि गोगावलेंचा व्हीप योग्य ठरवण्याचा निर्णय चुकीचा आहे असं त्यांनी म्हटलं. मात्र ठाकरेंचा व्हीप त्यांनी योग्य ठरवला नव्हता हे सुद्धा आता जसं तू सांगतोयस.
तर या सगळ्याची जी पाळंमुळं आहेत किंवा या सगळ्या युक्तिवादाचं जे मूळ आहे ते येत आहे 2018च्या शिवसेनेच्या घटनेकडे. जी घटना नव्हती म्हणून विधानसभा अध्यक्षांनी कदाचित 1971च्या सादिक अली प्रकरणाचा संदर्भ घेतला असेल, किंवा जी घटना अयोग्य आहे, लोकशाही तत्वांवर आधारित नाही असं म्हणत निवडणूक आयोगानं सुद्धा ट्रिपल टेस्टमधल्या तिसऱ्या निकषाचा उपयोग केला आणि विधिमंडळ पक्षामध्ये संख्याबळ कोणाचं जास्त आहे या आधारे हा सगळा विचार केला किंवा पुढचा निर्णय दिलेला होता पक्ष आणि चिन्हाबाबतचा. त्यामुळे आता कपिल सिब्बल यांना या सगळ्या आर्ग्युमेंट्सचा जर सार आपण काढायचा म्हटला तर तो पुन्हा एकदा 2018च्या शिवसेनेच्या घटनेपर्यंत येऊन पोहोचतो आहे का, आणि ह्या घटनेला चॅलेंज करण्याचा जो प्रकार झाला किंवा आक्षेप घेण्यात आला निवडणूक आयोगाकडून आणि त्याचा परिणाम विधानसभेमध्ये सुद्धा झाला, तर हे सगळे आक्षेप दूर करून 18ची घटना योग्य ठरवणं, ती व्हॅलिड ठरवणं या दिशेने कपिल सिब्बल जाताना दिसत आहेत का आतापर्यंतच्या सर्व आर्ग्युमेंटमधून? निश्चितच आता कपिल सिब्बल हे म्हणतायत की त्यावेळी विधानसभा अध्यक्षांकडे हा मार्ग उपलब्ध होता की पक्षाच्या घटनेनुसार राजकीय पक्ष कुणाचा आहे हे ठरवण्याचा, परंतु विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रात असं म्हटलेलं आहे की 2018 सालच्या लीडरशिप स्ट्रक्चरच्या आधारावर हे ठरवता येत नाही की हू इज रियल शिवसेना, खरी शिवसेना कुणाची आहे हे आपल्याला 2018च्या नेतृत्वाच्या त्यावेळेसच्या सगळ्या स्ट्रक्चरच्या आधारावर हे ठरवता येत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याशिवाय त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की सुभाष देसाईंच्या प्रकरणामध्ये जे म्हटलेलं आहे त्या आधारावरती जर त्यांनी विचार करायचा असेल तर त्यांनी निश्चितपणे काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत या आर्ग्युमेंट मधले, ते एकदा आपण वन बाय वन बघूया. काय म्हटलेलं आहे आजच्या सुनावणीमध्ये? सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं उल्लंघन अध्यक्षांनी केलं, सिब्बलांचे काही महत्त्वाचे युक्तिवाद आपण बघूया. आयोगाकडच्या प्रक्रियेचा उल्लेख विधानसभा अध्यक्ष का करतात असा सवाल कपिल सिब्बल यांनी केलाय. त्यामुळे घटना 2018ची योग्य आहे की नाही याच्याशी विधानसभा अध्यक्षांचा काय संबंध असा त्यांचं आर्ग्युमेंट होतं. 2018ची घटना मानत नाही पण त्यावरच तुम्ही मंत्री झालात असं आर्ग्युमेंट सिब्बल यांनी केलं. त्यानंतरचा मुद्दा त्यांचा होता राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नव्हता. राजकीय पक्षाचं बहुमत ज्यांच्याकडे त्यांनाच व्हीप बजावण्याचा अधिकार असतो. फुटीच्या आधी जी कागदपत्र दिली होती त्याचा विचार व्हायला हवा होता. तर सादिक अली खटल्याचा हा जो उल्लेख झालेला आहे तो आहे विधानसभा अध्यक्षांनी ज्या आधारावर हा निर्णय घेतलेला होता आणि भरत गोगावलेंचा व्हीप मान्य केलेला होता, त्या सगळ्या प्रकरणाशी या सगळ्या खटल्याचा संबंध येताना दिसतो आहे. आणि त्यामुळे आज शेवटचा दिवस आहे कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटचा. काही नवे मुद्दे आर्ग्युमेंटमधले युक्तिवादातले समोर येत आहेत. पुन्हा एकदा जाऊया सोमेशकडे. निश्चितच त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2018ची घटना आणि यावर जर निवडणूक आयोगाला काही आक्षेप असेल तर त्या घटनेला आक्षेप घेण्याचं कारण विधानसभा अध्यक्षांचं नव्हतं, कारण विधानसभा अध्यक्षांसमोर जे 2 गट आलेले होते त्या दोन्ही गटांना 2018ची घटना मान्य होती. आणि हे खरं आहे, म्हणजे अमोल आपण विचारात घेतलं तर एकनाथ शिंदेंनी सुद्धा 2018च्या घटनेवर आक्षेप घेतलेला नाहीये. 2018च्या पक्ष संविधानावर आक्षेप निवडणूक आयोगाने घेतला की हे पक्ष संविधान व्यवस्थित जे कायद्याला अपेक्षित आहे त्यानुसार नाहीये आणि तुम्ही यात आवश्यक ते बदल करून आणा. परंतु निवडणूक आयोगाने तो आक्षेप घेतलेला असला तरी विधानसभा अध्यक्षांपुढे प्रकरण आलेलं असताना जे 2 गट त्यांच्यासमोर उभे होते त्यांना 2018ची घटना मान्य होती. आणि सिब्बलांचं म्हणणं आहे की त्यांनी 2018च्या घटनेच्या आधारावर निर्णय करायला हरकत नव्हती किंवा ते निर्णय करू शकत होते असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात सिब्बल असं सांगतात की निवडणूक आयोगाने एक निष्कर्ष काढला 2018च्या घटनेच्या आधारावर, पक्ष घटनेच्या आधारावर, की शिवसेनेच्या घटनेच्या आधारावर ठरवता येत नाहीये की शिवसेना नेमकी कुणाची आहे. तसाच निष्कर्ष हा विधानसभा अध्यक्षांनी काढायची गरज नव्हती, कारण विधानसभा अध्यक्ष 2018च्या घटनेला धरून चालू शकत होते, कारण त्या पक्ष घटनेवर आक्षेप या दोन्ही गटांपैकी कुणालाही नव्हता.
त्यामुळे आता सिब्बल कुठेतरी असं सांगतायत की जरी निवडणूक आयोगाने निर्णय करत असताना एक वेगळा निर्णय केला, वेगळा निष्कर्ष काढला, तर दुसऱ्या बाजूला विधानसभा अध्यक्ष देखील एक स्वतंत्र वेगळा निष्कर्ष काढू शकले असते. त्यांनी देखील निवडणूक आयोगाप्रमाणेच जसाच्या तसा त्यांनी निर्णय काढण्याची हवी होती. त्याशिवाय पुन्हा आता कपिल सिब्बल म्हणतायत की सादिक अली प्रकरण म्हणजे परत जे 1971चं निकालपत्र आहे सर्वोच्च न्यायालयाचं, ज्यावेळी इंदिरा गांधींविरोधामध्ये काँग्रेस पक्ष संघटना आणि इंदिरा गांधींच्या सोबत आमदार, खासदार, मुख्यमंत्री असे 2 गट पडलेले होते आणि त्या प्रकरणामध्ये बैल जोडी काँग्रेसचं मूळ चिन्ह हे कुणाला दिलं गेलं पाहिजे असा वाद निर्माण झाला. त्यामध्ये इंदिरा गांधींना ते मिळालं होतं. तर त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय केला त्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार निवडणूक आयोगाने निर्णय करायचा आहे पक्षचिन्हांच्या बाबतीत असं म्हटलं गेलेलं आहे. आणि पक्षचिन्हांच्या बाबतीत निर्णय करण्याचं जे मार्गदर्शक तत्वांच्या अनुसार असलेलं निकालपत्र आहे त्या निकालपत्राचा संदर्भ घेण्याची आवश्यकता नव्हती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, असं सध्या सिब्बल म्हणतात. सिब्बलांचं म्हणणं आहे की का विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारच्या सादिक अली जजमेंटचा संदर्भ विधानसभा अध्यक्षांनी घेतला. ते म्हणतात विधानसभा अध्यक्षांचं संपूर्ण कार्य अधिकार क्षेत्र हे अनुसूची 10 भारतीय संविधानातील 10व्या अनुसूचीमध्ये आहे आणि 10व्या अनुसूचीच्या नुसार जो निर्णय व्हायचा आहे तो त्या चौकटीमध्ये विधानसभा अध्यक्षांनी करायला हवा. त्यांनी सादिक अली जजमेंटचा म्हणजे पक्ष कुणाचा आहे हे ठरवण्यासाठीच्या जजमेंटचा संदर्भ घेण्याची आवश्यकता नव्हती असं सध्या सिब्बल म्हणतात. सिब्बलांना काही प्रश्न आता स्वतः न्यायाधीशांकडूनही विचारले जात आहेत. त्याशिवाय त्यांनी असं म्हणतायत की सिब्बलांनी परत एकदा पुन्हा आपला युक्तिवाद 2018च्या शिवसेना पक्षाच्या संविधानाकडे नेलेला आहे. सिब्बल म्हणतात 2018चं पक्ष संविधान या दोन्ही गटांना मान्य होतं. या दोन्ही गटांना त्या पक्ष संविधानाअंतर्गत वेगवेगळे फायदे मिळाले. उदाहरणार्थ 2019चे एबी फॉर्म असतील, त्यानंतर झालेल्या पक्ष संघटनेतल्या नियुक्त्या असतील, विधिमंडळ नेता म्हणून झालेल्या नियुक्त्या असतील, विविध प्रकारचे मंत्रिपद असतील, वेगवेगळ्या स्वरूपाची पक्ष संघटनेतली पदं असतील, हे सर्व 2018 ते 2022 मध्ये 2018च्या शिवसेनेच्या पक्ष संविधानाच्या अंतर्गतच झालेलं होतं. त्यामुळे 2018च्या पक्ष संविधानावर या दोन्ही गटांपैकी कुणालाही आक्षेप असण्याचं काही कारण नव्हतं असं सध्या सिब्बल सांगत आहेत. आणि सिब्बलांचं म्हणणं आहे की जर 2018च्या पक्ष संघटनेच्या संविधानावर या दोन्ही गटांना आक्षेप नव्हता तर त्या पक्ष संविधानाच्या आधारावर विधानसभा अध्यक्ष निर्णय करू शकत होते. त्याशिवाय त्यांनी असंही म्हटलेलं आहे की पॉलिटिकल पार्टी लीडरशिप ही 1999च्या संविधानानुसार होती आणि जर त्या 2019 त्या संदर्भात स्पीकर यांनी म्हटलेलं आहे की जेव्हा म्हणजे सिब्बल म्हणतात की 1999चं पक्ष संविधान आणि 2018 पक्ष संविधान, तेव्हाची पक्षाच्या नेतृत्वाची रचना आणि 2018 नंतरची पक्षाच्या नेतृत्वाची रचना या संदर्भामध्ये सर्व प्रकारचे निर्णय किंवा काही खल हा विधानसभा अध्यक्षांनी देखील आपल्या निकालपत्रामध्ये केलेला आहे. त्या संदर्भात कपिल सिब्बल म्हणतात की विधानसभा अध्यक्षांनी कशाच्या आधारावरती या संदर्भामध्ये निर्णय केला. त्याशिवाय ते हे सुद्धा म्हणतात की 2018च्या म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेंनी हे म्हटलं, आपल्याला एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की एकनाथ शिंदेंनी हे म्हटलं की आम्ही शिवसेना आहोत, तेव्हा त्यांनी शिवसेना आहोत म्हटल्यानंतर कुठलंही नवं शिवसेनेचं संविधान तयार केलं नाही. 2018चं जे संविधान होतं त्या संविधानाअंतर्गत शिवसेना आपण आहोत असं एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सोबतच्या आमदारांना सांगितलं आणि तीच त्यांची माध्यमांसमोरची भूमिका होती.
तीच त्यांची कोर्टासमोरची भूमिका होती, तीच त्यांची आयोगासमोरची भूमिका होती आणि तीच त्यांची विधानसभा अध्यक्षांसमोरची भूमिका होती. त्यावर आता सिब्बल असं म्हणतायत की जेव्हा ते म्हणतात की आम्ही शिवसेना आहोत, तेव्हा ते 2018च्या पक्ष संविधानाच्या तेव्हाच्या पक्ष नेतृत्वाच्या रचनेच्या आधारावरच हेच म्हणतात की आम्ही शिवसेना आहोत. मग 2018च्या पक्ष संविधानाला बायपास करण्याचे अधिकार हे विधानसभा अध्यक्षांकडे कुठून प्राप्त झाले, असा सवाल हा सध्या सिब्बल सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित करत आहेत. त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे हे स्वतः 2018च्या लीडरशिप स्ट्रक्चरला मान्य करतात आणि त्यानंतर मग पुन्हा त्या लीडरशिप स्ट्रक्चरला डिसरिगार्ड करतात, असं विधानसभा अध्यक्षांच्या निकालात म्हटलेलं आहे, असं सध्या सिब्बल सांगतायत. त्यामुळे इथे पुन्हा हा संपूर्ण युक्तिवाद, हा 2018ची पक्षाची घटना, शिवसेनेचं संविधान, त्या संविधानानुसार शिवसेनेचं पार्टी स्ट्रक्चर, त्यानुसार निवडणूक आयोगाने काही घेतलेल्या हरकती आणि त्यानुसार आवश्यक असलेल्या करावयाच्या दुरुस्ती ज्या त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी केल्या नाहीत, नंतर एकनाथ शिंदेंना सुद्धा त्याच सूचना पक्षचिन्ह देत असताना निवडणूक आयोगाने दिल्या की तुम्ही कायद्यानुसार जे जे आवश्यक बदल आहेत ते पक्ष संविधानात करून घ्या, आणि नंतर मग एकनाथ शिंदेंनी आपली राष्ट्रीय कार्यकारिणी बनवून ते सगळे बदल हे करून घेतले. त्यामुळे आता पुन्हा सिब्बल परत सांगतात की 2018च्या कॉन्स्टिट्यूशनचा संदर्भ हा विधानसभा अध्यक्ष घेऊ शकत होते, परंतु विधानसभा अध्यक्षांनी कोणत्या अधिकाराअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष संविधानांची तुलना केली, मग 1999 आणि 2018चं पक्ष संविधान असेल, सादिक अली खटल्यातील निकालपत्राचा संदर्भ हा विधानसभा अध्यक्षांनी घेण्याची काय आवश्यकता होती, कारण निवडणूक आयोगाला अनुलक्षून किंवा निवडणूक आयोगाच्या दृष्टीने, निवडणूक आयोगाच्या दिशेने असं ते निकालपत्र आहे 1971चं, असं सध्या कपिल सिब्बल सांगतायत. आणि आपल्याला एक आणखीन गंमत लक्षात घ्यावी लागते अमोल, ती अशी आहे की 1971चं जे निकालपत्र आहे सादिक अली प्रकरणातलं, ज्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय केला शिवसेना कुणाची आहे, धनुष्यबाण कुणाचा आहे, आणि त्याच निकालपत्राचा संदर्भ पुढे विधानसभा अध्यक्षांनी घेतला जेव्हा त्यांना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की तुम्ही आधी खरा राजकीय पक्ष कुणाचा आहे ते ठरवलं पाहिजे, मग त्यांच्या व्हीपला मान्यता दिली पाहिजे, मग आमदार अपात्रतेवर निर्णय केला पाहिजे. तर त्या सादिक अली जजमेंटच्या वेळी पक्षांतर बंदीचा कायदाच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे इथे पक्षांतर बंदी कायदा हा पूर्णपणे 1985 नंतर आलेला कायदा आहे, 1985 नंतर झालेली घटना दुरुस्ती आहे, आणि घटनेचा अर्थ लावण्याच्या अनुषंगाने घटनापीठाने 1971 साली जे निर्णय केलेला आहे सादिक अली प्रकरणाचा, त्यावेळेस पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे आता सिब्बलांचं म्हणणं आहे की जर सादिक अली प्रकरणाचा संदर्भ अध्यक्ष घेतात तर त्यांनी कशाच्या आधारावरती हा संदर्भ घेतलेला आहे, आणि त्याशिवाय त्यांचं असंही म्हणणं आहे की या केस म्हणजे या निकालपत्रावर अवलंबून राहून, या निकालपत्रातल्या मार्गदर्शक तत्वांचा दाखला देत जो अध्यक्षांनी निर्णय केला तो आमच्या प्रकरणामध्ये लागू होऊ शकत नाही, कारण 21 जून रोजी ज्या दिवशी एकनाथ शिंदेंनी काही वेगळा निर्णय घेतला होता, त्या 21 जून 2022 रोजी कोणत्याही प्रकारची मेजॉरिटी ही आमच्या पक्ष संघटनेत त्यांची नव्हती. त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की ऑर्गनायझेशन ऑफ पार्टी या कुठल्याही प्रकारचे बहुमत हे तेव्हा एकनाथ शिंदेंकडे नव्हतं. त्यामुळे त्यांनी हे म्हटलंय की जर 21 जून रोजी कोणत्याही प्रकारचा राजकीय पक्ष संघटनेत फूट पडलेली नव्हती, ज्या दिवशी एकनाथ शिंदेंनी वेगळा निर्णय घेतला सरकार सोडण्याचा आणि उद्धव ठाकरेंच्या व्यतिरिक्त वेगळा निर्णय करण्याचा, त्या दिवशी कुठल्याही प्रकारची फूट आमच्या राजकीय पक्ष संघटनेत पडलेली नव्हती, आणि त्यामुळे सादिक अली प्रकरणाचा संदर्भ येत नाही. विशेष म्हणजे विचार करा, सिब्बलांनी हाच युक्तिवाद हा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा ठरवत असताना सुद्धा केलाय. सिब्बल म्हणतात की 21 जून 2022 रोजी शिवसेनेमध्ये फूट पडलेलीच नव्हती राजकीय पक्ष संघटनेत. जर राजकीय पक्ष संघटनेत फूट पडलेली नव्हती तर या संदर्भातील कुठलाही निर्णय करण्याचे अधिकार आयोगाकडे नव्हते. जर आमच्या 21 जून रोजी 2022 रोजी शिवसेना पक्ष संघटनेत कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नव्हती तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणत्याही स्वरूपाची मेजॉरिटी किंवा बहुमत असण्याचा काही संदर्भ नव्हता.
आणि जर तसा संदर्भ नव्हता, तसा संबंध नव्हता, तर त्याविषयीचा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते. आता परत एकदा सिब्बल म्हणतात की विधिमंडळ पक्षाचा सदस्य म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की राजकीय पक्षाचे आमदार निवडून येतात. निवडून आल्यानंतर ते सगळे पहिल्यांदा एकत्र येऊन त्यांच्या विधिमंडळ पक्षाची स्थापना करतात आणि मग हा विधिमंडळ पक्ष आपला एक नेता निवडतो. व्हीपची नेमणूक होते, ती राजकीय पक्षाकडून होते की आमचा प्रतोद हा असेल आणि मग त्यानुसार पक्षाचे आदेश जे सभागृहात पाळायचे आहेत, कोणाला मतदान करायचं, कोणाला नाही करायचं, हे सगळे आदेश त्यावेळी जे काय पक्षाच्या माध्यमातून म्हणजे व्हीपच्या माध्यमातून पक्ष देईल ते सगळ्या आमदारांनी पाळायचे असतात. आता सध्या सिब्बल असं म्हणतायत की आमचा जो विधिमंडळ पक्षाचा सदस्य आहे तो राजकीय पक्षाचा सदस्य असतो व्याख्येनुसार आणि ते म्हणतात की 10वी अनुसूची ही विधिमंडळ पक्षाचा सदस्य आणि त्याचवेळी राजकीय पक्षाचा सदस्य यामध्ये भेद करणारी आहे. म्हणजे या संज्ञा दोन वेगवेगळ्या प्रकारे 10व्या अनुसूचित वापरल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर सिब्बलांचं असं म्हणणं आहे की जेव्हा विधिमंडळ पक्षाचे सदस्य हे राजकीय पक्ष होतात त्यावेळी काय निर्णय होईल. म्हणजे विधिमंडळ पक्षाचा सदस्य हा राजकीय पक्षाचा देखील सदस्य असतो आणि विधिमंडळ पक्षाचा आणि राजकीय पक्षाचा सदस्य किंवा राजकीय पक्षामध्ये फरक आहे. या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत असं 10व्या अनुसूचीमध्ये म्हटलेलं आहे. परंतु विधिमंडळ पक्षाचा सदस्य म्हणजेच राजकीय पक्ष आहे अशा स्वरूपाच्या निष्कर्षावर विधानसभा अध्यक्ष आले असा एक आरोप आणि असा युक्तिवाद हा सध्या कपिल सिब्बलांकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालपत्रा विरोधामध्ये केला जातोय. ज्या आधारावर त्यांचा हे ठरवण्याचा प्रयत्न आहे की राजकीय पक्ष हा उद्धव ठाकरेंकडे होता आणि राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली नव्हती. विधिमंडळ पक्षाचे सदस्य हे राजकीय पक्षाचे सदस्य असतात, परंतु सिब्बल म्हणतात त्याप्रमाणे राजकीय पक्षाला विधिमंडळ पक्ष हा सबऑर्डिनेट असतो. म्हणजे विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाकडून जन्माला येतो आणि त्या विधिमंडळ पक्षाकडेच्या बाबतीत राजकीय पक्षाच्या अनुषंगाने निर्णय होण्याची आवश्यकता नाही असं सिब्बलांचं म्हणणं आहे. कारण सिब्बलांना हे सांगायचंय की जर ते हे पटवून देऊ शकले की राजकीय पक्ष संघटनेत कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नव्हती तर निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रालाही आव्हान देता येईल आणि निवडणूक आयोगाने या संदर्भात कोणताही निर्णय करण्याची गरज नव्हती असं सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना निकाल मिळवता येईल. आणि त्याचवेळी त्यांना राहुल नार्वेकरांनी जो निर्णय केला की राजकीय पक्ष एकनाथ शिंदेचा आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेचा व्हीप हा वैध आहे आणि म्हणून त्यांनी पुढे जाऊन त्यांचं एक स्वतःचं निकालपत्र दिलं, कुणालाच अपात्र केलं नाही, हा मुद्दा वेगळा आहे. परंतु एकनाथ शिंदेंना मान्यता दिली. त्या आधारावरती आता सिब्बलांचं सांगणं आहे की आमचं जे लिडरशिप स्ट्रक्चर आहे, जी 10व्या अनुसूचीमध्ये संकल्पना आहे राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षाची, त्या सगळ्याचा विचार करता आता विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय केलाय तो उलट करणारा निर्णय, म्हणजे विधिमंडळ पक्षाला जास्त महत्त्व देणारा निर्णय आणि राजकीय पक्षाला त्याचा सबऑर्डिनेट किंवा त्यातून जन्माला आलेला, त्यातून डिराईव्ह झालेला असं मांडणारा निर्णय. अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा आता सिब्बल करतायत. कारण सिब्बलांना विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा ठरवायचा आहे. आपण हे लक्षात घ्यायला हवं की आज त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय चुकीचा ठरवून अर्थोअर्थी कोणतेही आमदार अपात्र ठरणार नाहीयेत किंवा कोणत्याही आमदारांची आमदारकी जाणार नाहीये आजच्या तारखेला. पण तरी सुद्धा शिवसेना पक्ष कुणाचा आहे, शिवसेनेचं चिन्ह कुणाचं आहे, धनुष्यबाण कुणाचं आहे, हा जो निर्णय निवडणूक आयोगाने केलाय त्या निर्णयाला फिरवण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर युक्तिवाद हा सध्या कपिल सिब्बलांकडून सुरू आहे. सिब्बलांची ही स्ट्रॅटेजी कितपत यशस्वी ठरते युक्तिवादाची हे आता सर्वोच्च न्यायालय कशा स्वरूपाचे निष्कर्ष काढतं त्या आधारावर आपल्याला लक्षात येईल. नक्कीच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीने या दोन मुद्द्यांवरती अजूनही वाद दोन्ही शिवसेनांवरती चाललेला आहे त्यामध्ये सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. आणि एकंदरीत आता तू जे मुद्दे सांगितलेस सोमेश, ते बघता जे प्रश्न आता खऱ्या अर्थाने समोर येत आहेत त्यातला मधला महत्वाचा एक प्रश्न नेहमीच हा असणार आहे की आमदारांमध्ये फूट पडली
म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षामध्ये फूट पडली असं आपोआप मानता येईल का, असा कुठेतरी सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह कोणाकडे राहावं हे ठरवताना विधिमंडळातील संख्याबळ महत्वाचं असणार आहे का संघटनात्मक ताकद महत्वाची असणार आहे, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्या व्यतिरिक्त आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना निवडणूक आयोग पक्षाचं प्रतिनिधित्व कोण करतं याचा निर्णय घेऊ शकतो का, या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. पण त्याचबरोबर दोन महत्वाचे मुद्दे ह्यात असेही आहेत की या संदर्भात जो काही निकाल पुढच्या काही दिवसांमध्ये लागेल त्याचा आगामी राजकारणावरती सुद्धा एक दूरगामी परिणाम होणार आहे. आणि त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीने बंडखोर गटाला जर पक्षाने चिन्ह मिळत असेल तर भविष्यामध्ये पक्षांतराला प्रोत्साहन तर मिळणार नाही ना, हे सुद्धा कुठेतरी कपिल सिब्बल याच्यातनं सूचित करताना दिसत आहेत. काय सांगता येईल? निश्चितच आता सुनावणी संपत आलेली आहे. सिब्बलांनी हेच मांडण्याचा प्रयत्न केला आणि उद्या पुन्हा या प्रकरणावर युक्तिवाद होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा कपिल सिब्बल हेच पुन्हा युक्तिवाद करणार आहेत. त्यांनी असं म्हटलं की उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही आमचा युक्तिवाद संपवतो. कपिल सिब्बलांनी हे देखील म्हटलंय की उद्धव ठाकरेंच्या वतीने देवदत्त कामत हे देखील युक्तिवाद करणार आहेत असं सिब्बल म्हणतायत. त्यानंतर मग एकनाथ शिंदेच्या वतीने असं सांगण्यात आलंय की यांचा युक्तिवाद उद्या संपला की आम्ही लगेच आमचा युक्तिवाद सुरू करायचा आहे का, की जर तुम्हाला शक्य असेल तर आम्हाला पुढच्या आठवड्यातली एखादी तारीख मिळेल का, कारण त्यांच्या वकिलांची वेळ आणि त्या सगळ्या दृष्टीने मॅनेज करण्याच्या दृष्टीने. तर सध्या न्यायाधीश म्हणतायत की आपण त्याबद्दल विचार करू. शिंदेच्या वकिलांनी म्हटलेलं आहे की जसा निर्णय न्यायाधीश करतील त्यानुसार आम्ही पुढे जाऊ. आता कपिल सिब्बल यांनी आणखीन एक दिवस म्हणजे आज पूर्ण वेळ सुनावणी झाली, तशीच उद्या पुन्हा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपण सुनावणी करू असं सिब्बलांनी म्हटलेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंना अजून एक दिवस सुनावणीसाठी हवाय. 6 दिवस झाले युक्तिवाद सुरू आहे. जवळपास रोजचा आपण साधारणपणे सरासरी 1.5 तासाचा कालावधी पकडला तरी सुद्धा या 6 दिवसांमध्ये जर आपण विचार करायचा असेल तर एकूण 9 तासाचा युक्तिवाद हा झालेला आहे उद्धव ठाकरेंच्या वतीने. आता उद्या 7वा दिवस असेल आणि तेव्हा सुद्धा मला युक्तिवाद करायचा आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचीच बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली जाणार आहे. त्यांच्यासोबत देवदत्त कामत हे वकील सुद्धा काही बाजू उद्धव ठाकरेंची मांडणार आहेत. या संपूर्ण कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वाधिक युक्तिवाद हा कपिल सिब्बलांनीच केलेला आहे. 6 दिवसांचा आपण सरासरी 1.5 तासाचा रोजचा कालावधी पकडला किंवा 1 तासाचा कालावधी पकडला तरी सुद्धा जर 6 ते 7 तास जो आतापर्यंत जो काही युक्तिवाद झालेला आहे तो संपूर्ण युक्तिवादाचा वेळ कपिल सिब्बलांनी घेतलाय. उद्या पुन्हा ते युक्तिवाद करणार आहेत. सिब्बलांचं म्हणणं आहे की संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या प्रकरणावर मी युक्तिवाद करतो. त्यानंतर मग त्यांच्या सोबत असलेले उद्धव ठाकरेंचे दुसरे वकील देवदत्त कामत यांना देखील काही बाबी मांडायच्या आहेत आणि उद्या पुन्हा या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. त्यानंतर मग एकनाथ शिंदेच्या बाजूने त्यांची बाजू मांडली जाईल. एकनाथ शिंदेच्या बाजूने त्यांचे वकील युक्तिवाद करतील. त्यांच्या वकिलांनी म्हटलंय की पुढच्या आठवड्यात आम्ही युक्तिवादाला सुरुवात करायची का, की लगेचच तातडीने करायची आहे. जसा न्यायालयाचा निर्णय असेल तसा आम्ही युक्तिवादाला सुरुवात करू असं शिंदेच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आपण त्या संदर्भामध्ये निर्णय करू की तुमच्या युक्तिवादाला सुरुवात कधी करायची आहे. पण आता आपण पाहतोय की ठाकरेंनी आपली बाजू मांडलेली आहे. उद्धव ठाकरेंनी अजून एक दिवस उद्याचा उद्धव ठाकरेंकडूनच बाजू मांडली जाणार आहे कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून, देवदत्त कामत यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर मग पुढे जाऊन पुढच्या आठवड्यामध्ये किंवा कदाचित शक्यता आहे जर न्यायालयाने म्हटलं तर लगेच परवापासून एकनाथ शिंदे आपली बाजू मांडणार आहेत. मग निवडणूक आयोगाला त्यांची बाजू मांडायची आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी त्यांची बाजू मांडायची आहे आणि मग सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर अंतिम निकाल करू शकेल की धनुष्यबाण नेमका कुणाचा आहे, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य होता का, निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता का, शिवसेना कुणाची आहे आणि जे निकालपत्र धनंजय चंद्रचूड यांनी दिलेलं होतं त्याचं अनुपालन व्यवस्थित झालेलं आहे का, त्यानंतर मग विधानसभा अध्यक्षांनी केलेला निर्णय योग्य होता का. कारण सर्वोच्च न्यायालयाचं सध्या हे 3 न्यायाधीशांचं बेंच आहे. त्यामुळे ते टेक्निकल मुद्द्यांवर कुठलंही आधीचं निकालपत्र चुकीचं ठरवू शकणार नाहीयेत. त्यांना फक्त हेच तपासायचं आहे की आधीच्या सर्व निकालपत्रांचं कायद्याचं तंतोतंत पालन विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग यांनी केलंय का. त्याच मुद्द्यावर ते काहीतरी निर्णय करू शकतात.
कुठल्याही प्रकारचा आधीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा हे सध्याचं बेंच चुकीचा ठरवू शकत नाहीये. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर आता असाच युक्तिवाद पुढे सुरू राहणार आहे आणि अनेक या पक्षकार आहेत, विधानसभा अध्यक्ष आहेत, निवडणूक आयोग आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे आहेत, ज्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय करू शकेल. आता उद्याचा आणखीन एक दिवस, 7वा दिवस उद्धव ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद केला जाणार आहे कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून आणि देवदत्त कामत यांच्या माध्यमातून. सोमेश, पण आतापर्यंत आता साधारणपणे गेले 6 ते 7 दिवस सलग नाही तरी गेले 3 आठवडे 2-2 दिवस प्रत्येक आठवड्यामध्ये युक्तिवाद सुरू आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूने आणि या पार्श्वभूमीवर आज सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या 3 सदस्यांच्या 3 न्यायमूर्तींच्या या खंडपीठासमोर सध्या ही सुनावणी सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांनी आज पुन्हा एकदा काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. उद्या त्यांचाच युक्तिवाद सुरू असणार आहे. आजची सुनावणी संपलेली आहे आणि उद्या पुन्हा एकदा ठाकरेंचाच युक्तिवाद पाहायला मिळणार आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीमध्ये सध्या सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे मांडले जातात. आजचा युक्तिवाद आपण बघतोय. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं उल्लंघन अध्यक्षांनी केलं असा कपिल सिब्बलांनी युक्तिवाद केला. आयोगाकडच्या प्रक्रियेचा उल्लेख विधानसभा अध्यक्ष का करतात असा प्रश्न त्यांनी विचारला. 2018ची घटना मानत नाही पण त्यावरच तुम्ही मंत्री झालात असाही मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नव्हता. राजकीय पक्षाचं बहुमत ज्यांच्याकडे त्यांनाच व्हीप बजावण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी अधोरेखित आज कपिल सिब्बलांनी केलेलं आहे. फुटीच्या आधी जी कागदपत्र दिली होती त्यावर विचार व्हायला हवा होता. एकनाथ शिंदेंनी नवी घटना तयार केली नाही. 2018चीच घटना मानली. इथे सुद्धा न्यायालयाचं लक्ष कपिल सिब्बल यांनी वेधून घेतलं. 2018च्या नेतृत्वाची रचना एकनाथ शिंदे मान्य करतात. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती आजचा युक्तिवाद झालेला आहे. उद्या दुपारी 4 पर्यंत कपिल सिब्बल युक्तिवाद संपवणार आहेत असं सांगण्यात येत आहे. उद्या ठाकरेंच्या वतीने पुन्हा एकदा सिब्बल युक्तिवाद करतील आणि त्याचबरोबर देवदत्त कामतही युक्तिवाद करणार आहेत. आणि पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडे. सोमेश, आतापर्यंत जो कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे तो बघता या आधीची जी पूर्वपीठिका आहे या केसच्या संदर्भातली न्यायालयीन लढाई पुन्हा यापूर्वी जेव्हा शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीमध्ये लढवली गेलेली होती तेव्हाचा युक्तिवाद आणि आत्ताचा जे युक्तिवाद केला गेलेला आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूने यामध्ये काय फरक आपल्याला इथे अधोरेखित करता येईल आणि त्याचबरोबर तो बघता आता भविष्यामध्ये शिंदेंकडनं युक्तिवादामध्ये कशा पद्धतीने बदल होण्याची शक्यता आहे? निश्चितच आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की गेल्या वेळेस जे 5 न्यायाधीशांचं घटनापीठ होतं त्यांनी काही अकॅडमिक प्रश्न निश्चित केलेले होते. कायद्याच्या अनुषंगाने कोणकोणत्या मुद्द्यांवर अस्पष्टता आहे, कोणकोणत्या मुद्द्यांवर स्पष्टता येणं आवश्यक आहे, नेमकं भारतीय राज्यघटनेला काय अपेक्षित आहे, अनुसूची 10 मध्ये नेमकं काय लिहिलंय, अशा अकॅडमिक मुद्द्यांवर त्यावेळी सर्वाधिक चर्चा झालेली होती. कारण त्यावेळेसच्या घटनापीठाची ती एक इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज होती की त्यांना तेव्हा राज्यघटनेचा अर्थ लावायचा होता, विशेषतः आमदार अपात्रते संदर्भाच्या अनुषंगाने, राजकीय पक्षाच्या वादाच्या अनुषंगाने. आणि त्यानंतर मग आपण जर आत्ताचा युक्तिवाद पाहिला तर हा जास्तीत जास्त आपल्याला फॅक्च्युअल युक्तिवाद दिसतोय. कारण कुठल्याही अकॅडमिक प्रश्नाचा निर्णय हे न्यायाधीश करू शकणार नाहीयेत, कारण हे घटनापीठ नाही आहे, हा रेग्युलर बेंच आहे. म्हणजे थोडक्यात जर आपण एकदम सोप्या भाषेत लक्षात घ्यायचं असेल तर जो मार्ग आखून दिलेला आहे यापूर्वीच्या निकालपत्रांनी त्या मार्गाचं पालन, त्याच मार्गावरती मार्गक्रमण विधानसभा अध्यक्षांनी केलं होतं का आणि निवडणूक आयोगाने केलं होतं का, इतका साध्या प्रश्नाचाच फैसला हा सध्या सर्वोच्च न्यायालयाला करायचा आहे. त्यामुळे आता सुरू असलेला युक्तिवाद हा जास्तीत जास्त फॅक्ट्सवर, वस्तुस्थितीच्या अनुषंगाने सुरू असलेला युक्तिवाद आहे.
लॉजिक त्यामध्ये कमी दिसतंय आणि पूर्वीचा जो युक्तिवाद होता तो जास्तीत जास्त घटनात्मक वेगवेगळ्या मुद्द्यांचा कीस पाडणारा युक्तिवाद होता. कारण ज्यामध्ये तेव्हा कपिल सिब्बलांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता की राजकीय पक्ष कसा महत्त्वाचा असतो, राजकीय पक्षाकडे व्हीप नेमण्याचा अधिकार असतो, विधिमंडळ पक्ष म्हणजे सर्व काही नाही, आमदारांची संख्या म्हणजे सर्व काही नाही, हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बलांनी त्यापूर्वीच्या आधीच्या युक्तिवादात केला होता. आणि त्यानंतर घटनापीठाने एक निर्णय दिला होता, जो निर्णय आपण सुभाष देसाई प्रकरणातलं जजमेंट म्हणून ओळखतो सध्या, जे धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश असताना साधारणपणे एप्रिल-मे 2023च्या दरम्यान हा निर्णय आलेला होता, हे निकालपत्र देण्यात आलेलं होतं. तर आत्ताचा जो संपूर्ण युक्तिवाद आहे हा सर्वसाधारणपणे सर्वोच्च न्यायालयाने जो रस्ता आखून दिला, म्हणजे जो मार्ग सांगितला की या मार्गाने विधानसभा अध्यक्षांनी गेलं पाहिजे, या मार्गाने निवडणूक आयोगाने गेलं पाहिजे, हे 1971 साली सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. तर त्या मार्गाचं अनुपालन हे आता निवडणूक आयोगाने केलं होतं का आणि विधानसभा अध्यक्षांनी केलं होतं का, एवढ्या दोन सिंपल प्रश्नांवरचा हा सध्या सुरू असलेला युक्तिवाद आहे. पण यापूर्वीचा सोमेश, जो यामध्ये जर असं स्पष्ट झालं की या मार्गावरती चालण्याचं अनुपालन नीट पद्धतीने करण्यात आलं नव्हतं, असं विचार करूया की जर असं सिद्ध झालं तर मग पुढचा मार्ग काय असणार आहे, आणि जर योग्य पद्धतीने झालं होतं असं जर स्पष्ट झालं तर मग कशा पद्धतीने हा संपूर्ण विषय संपेल असं आपण गृहीत धरायचं का, तरी सुद्धा पुढे काहीतरी न्यायालयीन लढाई सुरू राहण्याची शक्यता आहे? नाही, निश्चितच आता जी हिंट गेल्या वेळेसच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं की सुभाष देसाई प्रकरणातलं जे जजमेंट आहे 5 न्यायाधीशांच्या निकालपत्राचं चंद्रचूड यांचं, की ज्याचं भरपूर कौतुक त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी केलं होतं, अनेक त्यांच्या समर्थकांनी केलं होतं, त्या जजमेंटवर त्यांनी पहिल्यांदा आक्षेप घेतला मागील सुनावणीमध्ये आणि त्यांनी म्हटलं की 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे यातील हे प्रकरण पाठवलं पाहिजे, हा पर्टिक्युलर एक पॅराग्राफ पाठवला पाहिजे ज्यामध्ये हे निकालपत्र असं म्हणतं की विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग या दोघांच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या स्वतंत्रपणे समांतर चालू शकतात, त्यांचा एकमेकांशी संबंध नाही आणि कुणीही कुणासाठी थांबण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकजण आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, त्याचवेळी निवडणूक आयोगाने त्याचा जे काही उपलब्ध घटनात्मक मार्ग असेल त्यानुसार त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा, असं त्या निकालपत्रामध्ये म्हटलेलं होतं. तर ते 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे म्हणजे घटनापीठाकडे पुन्हा पाठवण्यात यावं, कारण तो 5 न्यायाधीशांचा बेंच होता असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. जर या न्यायाधीशांनी असा निर्णय घेतला, सोमेश, म्हणजे या विनंतीवरती जर अंमल करायचं ठरवलं सर्वोच्च न्यायालयाने तर अर्थातच आणखीन पुढे काही कायदेशीर रस्ते असू शकतात, मार्ग असू शकतात आणि त्यावरती सुद्धा पुन्हा एकदा कलह होण्याची शक्यता आहे, चर्चा होण्याची शक्यता आहे. सोमेश, तू सोबतच राहा, पुन्हा तुझ्याकडे येणार आहोत. परंतु आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेली सुनावणी आजची पार पडलेली. एक छोटासा ब्रेक इथेच घेऊया, लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा. राज्यातील SIRची प्रक्रिया